झाडून काढायची जर सेवा पहिली घेतली ना तर स्वामी तुमचं काम झाडून करणार का तर करणार. आणि ही त्यांच्या मी तोंडून बऱ्याच वेळा ऐकलं होतं. त्यामुळे मला ते पटकन ज्यावेळेला झाडून काढायला सांगितलं का नाही, जिथून स्वामींचा दरबार चालू होतो तिथून त्यांनी मला झाडून काढायला सांगितलं ते गेटपर्यंत. मी पूर्ण झाडून काढलं, तोडगा दिला. त्याची किंमत 30 रुपये होते. माझ्याकडे पैसे आहेत का नाही मग तरीसुद्धा त्यांनी विचारलं नाही की लगेच माणूस म्हटलं लगेच काही तूप खाल्लं का रुपये येतं का. मी तर म्हणेन येतं. श्री स्वामी समर्थ. मी काही कारणास्तव मुंबईला गेले होते आणि परत यायचं होतं. गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं म्हणून यायचं होतं, पण येता आलं नाही. मग मी मुंबईतच पारायण करायचं असं ठरवलं. ज्या केंद्रात मी विचारायला गेले भांडुपीशलाच, तिथं त्या लोकांनी सांगितलं पारायणाची जागा फुल झाली. माझी तर इच्छा खूप होती, मी स्वामींना विनवणी करत होती की मला पारायण करायचं आहे म्हणजे. शेवटी मी विचारायला गेल्यानंतर तिथं ते म्हणते जागा फुल झाली. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी मला एकच सांगितलं, ते समोरच्या घरातून 2 चौरंग घेऊन या. मग मी तिथून जाऊन चौरंग आली. ती एक सेवा होती, मी चौरंग त्यांच्या ताब्यात दिले. परत मी घरी निघाले होते. दुसऱ्या सेविकांनी मला सांगितलं त्या कपाटावर 2 झाडू आहेत तेवढे झाडू काढून आणा. हिऱ्याचे खराट्याचे 2 झाडू घेतले. त्यांनी माझ्या हातात एक दिला. मला म्हणजे हे पूर्ण तुम्ही झाडून काढा. जिथून स्वामींचा दरबार चालू होतो तिथून त्यांनी मला झाडून काढायला सांगितलं ते गेटपर्यंत. मी पूर्ण झाडून काढलं. परत मी झाडू तिथं ठेवले, हातपाय धुतले, दर्शन स्वामींचं घेतलं, फोटो ठेवलेला होता आणि मी घरी निघाले म्हणजे मी गेटवर जाऊन चप्पल घालत होती. ज्या केंद्रात चालवतात त्या ताईने मला आवाज दिला. त्या म्हटलं तुम्हाला कुठून आलं आहे? तर म्हटलं कराड. तर म्हटलं तुम्हाला पारायणाला बसायचं आहे? म्हटलं हो, पण जागा फुल झाली. तुमचं नाव सांगा. नाव सांगा म्हटल्यानंतर त्यांनी पटकन माझ्या हातात आणि तोडगा दिला. त्याची किंमत 30 रुपये होते. माझ्याकडे पैसे आहेत का नाही मग तरीसुद्धा त्यांनी विचारलं नाही. ते लाड कपड्यात बांधलेलं होतं ना, हे सगळं करून आणलेलं आहे. हा तोडगा तुमच्या पर्समध्ये ठेवा, घरी जावा आणि पाठ चौरंग घेऊन या. उद्या सकाळी पहाटे 4 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कधीही तुम्ही येऊन पारायण करून जाऊ शकता. 7 दिवसाचा पारायणाची मिळाली का ती मिळाली. आणि याग गणपती यागाला त्यांनी मला बसवलं, रुद्र यागाला बसवलं. म्हणजे आम्ही जोडी होतो तिथं. पारायणाला मी एकटीच बसलेली होती. महाराज रोज तिथं येत होते. मग त्यांनी एक दिवस अलाउन्स केलं, भारती देशमुख आहे. म्हटलं का एक काम आहे म्हणजे तुमचं वाचून झालं ना ग्रंथ की मला येऊन भेटा. मग 8:30ला वाचायला सुरुवात केली की 10:30पर्यंत 10:30च्या आरतीपर्यंत पूर्ण होत होतं. मग 10:30ला माझं ते ग्रंथ पूर्ण झाल्यावर मी उठली. त्यांना विचारलं काय सेवा आहे? मग तुम्ही बोलवलं मला. थांबा म्हटलं, नाश्ता करताय? म्हटलं नाही, मी चहा नाश्ता काही करत नाही. म्हटलं बाहेरचं मी घेतच नाही. काय नाही, ह्या केंद्रातलंच चालतंय. म्हटलं असू द्या. महाराजांना नाश्ता चहा दिला. मी तिथंच बसले. मग त्यांनी मला नंतर सांगितलं की तुम्हाला गणेश यागाला तिथं बसायचं आहे म्हणून. मग ते मोदक, हराळी, लाह्या ते सगळं आम्हाला दिलं होतं. ह्यांना तूप सोडायला सांगितलं, तो याग करून घेतला. परत सोमवारी 3ऱ्या दिवसाने रुद्र यागाला पण आम्हाला बसवलं त्यांनी. म्हणजे ही सेवा माझ्या ध्यानीमनी नव्हती, मी कधी ही सेवा केलेलीच नव्हती. पण तिथं मला ती सेवा करायला मिळाली का तर मिळाली. श्रद्धेने जर तुम्ही केलं ना, खूप अनुभव स्वामी देतात का तर देतात. खरंच प्रचिती त्याची देते. मला ह्याच्यासाठी ही 3रा अनुभव. हे म्हणजे पारायणाचा मला इतका अनुभव आला ना, मी फोनवरून सुद्धा मी गावी आमच्या जावेला सांगितलं. माझी खूप इच्छा होती. माझ्या मनात नुसतं तेच होतं की काय करायचं, केंद्रात करायचं आहे पण मिळत नाही केंद्र. ते का स्वामींनी दिलं का तर दिलं. शेवटी तिथंच मी 2 दिवस झालं मी ह्याला भेटलं. स्वामी माझ्या तर मनात आहे, तुम्हाला जर सेवा करून घ्यायची असेल ना तर तुम्ही मला तिथं जागा करून दिलं. आणि अक्षरशः जागा एवढी कोपऱ्यात मिळाली होती ना मला, म्हणजे पुढे सगळी गेलेली होती. पाठीमागं थोडंसं ॲडजस्ट होतं, पण ते पाठीमागचे 2 नंबर कॅन्सल केले आणि पुढे सरकलं मला. हा माझा म्हणजे मला ते माझ्या एक मनात खतखत होतं, नाही कुठं तर आपण हे केलेलं आहे तर आहे का तर आहे. कडेगाव सेवा केंद्रामध्ये धनवडे येत का नाही, ते आपण नेहमी सांगतात की तुम्हाला सेवा तुम्ही जर झाडून काढायची जर सेवा पहिली घेतली ना तर स्वामी तुमचं काम झाडून करणार का तर करणार. आणि ही त्यांच्या मी तोंडून बऱ्याच वेळा ऐकलं होतं. त्यामुळे मला ते पटकन ज्यावेळेला झाडून काढायला सांगितलं का नाही त्यावेळेला मला ते काय नाही, फक्त नंतर मला जेव्हा त्यांनी बोलवलं का नाही आतमध्ये की तुमचं नाव सांगा, बसायचं आहे का म्हणून सुद्धा विचार नाही, तुम्हाला पारायण वाचायचं ना तुमचं नाव सांगा. तेव्हा मला दुसरं खरं अक्षर मला लनडचा चेहरा आठवला की लगेच माणूस म्हटलं लगेच काही तूप खाल्लं का रुपये येतं का. मी तर म्हणेन येतं का तर मी घरी निघाली होती. त्यांनी मला परत बोलवून सांगितलं की तुम्हाला पारायणाला बसता येते, तुम्ही उद्या सकाळी या ना, आत्ता तुमचं नाव पाटावर टाकून आपलं ठेवून जावा म्हणून सांगितलं होतं. का तर ही सेवा मला अनुभव आला का तर आलाच. मी तर मला फक्त अर्धा तासातच अनुभव आला. स्वामींच्या दरबारात कोणतीही सेवा असू द्या, आरतीची असू द्या किंवा दुसरं कुठली असू द्या सेवा, फक्त हे झाडून काढायची जी सेवा आहे का नाही ते खरंच म्हणजे खूपच छान आहे. आणि लोकांनी ती सेवा म्हणजे हे आहे म्हणून घेऊ नये. तुम्ही मग ती पहिल्यांदा ती सेवा घ्यावी, कोणी असू दे. त्या सेवेतून अनुभव मिळतोय का तर मिळतोय. माझा तर अनुभव म्हणजे मला तर त्याची प्रचिती स्वामींनी दिली का तर दिली. तुमचं कोणतंही काम असू द्या,
तुम्ही स्वामींची झाडून काढायची जर सेवा घेतली ना तर तुमची झाडूनच काम होते का होतंय का तर होतंय. मला ह्या पारायणातून मला असं वैयक्तिक अनुभव आला आणि मला हे सांगायसाठी मी आज काहीही करून म्हटलं, म्हणजे ध्यानीमनी नव्हतं पण मी म्हटलं मला कडेगाव आगाशू केंद्राला जायचं का तर जायचं, हे सांगायचं का तर सांगायचं. मुंबईला गेल्यानं स्टेशनच्या बाहेरच तिथं एक बोर्ड म्हणजे बॅनर लावलेलं होतं गुरुचरित्राचं पारायण चालू होणार होतं आणि माझी इच्छा होती खूप म्हणजे बसायची. मग मी त्या केंद्रात विचारायला गेली पण त्यांनी मग सांगितलं जागा अभावी त्यांनी फुल केली, अगोदर नावं नोंदवून घेतली होती त्यामुळे ते मला नाही म्हटले नाहीत, फक्त म्हणजे जागा फुल झालेली. नंतर त्या म्हणजे मी घरी निघताना त्या शेवाळी ताईनी मला खूप त्यांनी म्हणजे हे केलं. त्या म्हणल्या ताई तुम्ही इकडे या डायरेक्ट. म्हणले काय झालं तुमचं नाव सांगा. त्यांनी मला इतका सपोर्ट दिला ना ते वाचनाच्या वेळेस. यागाला पण त्यांनी मला स्वतःहून बोलवून घेतलं. खरं तुमचं वाचन पूर्ण ग्रंथ पूर्ण नारायण हे पारायण पूर्ण झालं ना वाचून की तुम्ही उठा आणि माझ्याकडे या. तिथल्यानंतर मला तुम्हाला एक सेवा देते काही नाही तुम्ही जोडीने तर यागाला बसा म्हणून. शेवाळी त्यांनी खूप अनुभव म्हणजे हे केला मला खूप साथ दिली. भांडूपच्या केंद्रात गेल्यानंतर तिथं जी सेवा करणाऱ्या प्रतिनिधी होत्या शेवाळी ताई त्यांनी सुद्धा खूप मला म्हणजे अनुभव म्हणजे त्यांनी म्हणजे हे केलं साथ दिली बाबा चला तुम्हाला करायचंच आहे ना तर मी देते तुम्हाला हे तुम्ही करा. त्यांची खूप मला हे झालं म्हणजे त्यांच्या ह्याच्यामुळे मला अनुभव आला जास्त.